नमस्कार, माझे नाव आरू सतीश यादव. मी इयत्ता पहिली शिवनेरीमध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला गुरु शिष्याची कथा ऐकवणार आहे. एका गुरुकडे एक शिष्य रोज जायचा आणि म्हणायचा, मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरुजी म्हणाले, उद्या ये. उद्या आला की म्हणायचे, उद्या ये. असेच करत करत 10 दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, द्या ना गुरुपदेश. त्यावेळी गुरुजी म्हणाले, अरे तू एकटा ये, किती जणांना बरोबर आणतोस? तेव्हा काय त्याला काही कळत नाही, कारण की तो एकटाच असतो, त्याच्या बरोबर कोणी नसते. बरेच दिवस झाल्यावर शिष्याने एके दिवशी धाडस करून गुरुजींना विचारले, गुरुजी तुम्ही असे का म्हणताय की तू एकटा ये, किती जणांना बरोबर आणतोस? त्यावेळी गुरुजी म्हणाले, अरे तुझ्या मनामध्ये काय आहे? तुझ्या मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, मद आहे. अरे समर्थांनी तर प्रपंचाला 6वा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आपण गवटाळून बसतो तोच 6वा रिपू मानतात समर्थ. मग त्याला कळाले की आपण हे सर्व गोष्टी मनातून काढले पाहिजे, मगच आपल्याला गुरुपदेश मिळेल. तात्पर्य आपले मन शुद्ध व्हायला पाहिजे. धन्यवाद.